ओके, गुड मॉर्निंग गाईस. आज दुसरा दिवस. आम्ही इथे थांबलो होतो होमस्टेमध्ये. डिसेंटचा रूम होता, एवढं काय खास नव्हतं. तर मग गणपतीपुळेच्या जरा आधीच थांबलेलो आम्ही. आणि आता मंदिरात जाऊन पहिले तर नाश्ता करायचा आहे, कारण खूप जास्त भूक लागली आहे. आणि मग नाश्ता करून मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेऊन टाकणार. आम्ही इथे आलोच रात्री 10-10:30 वाजता. तिकडे बघा बीच दिसतोय मला मस्तपैकी. हो 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 हो, सकाळी सकाळी असा व्ह्यू तुम्हाला इथेच भेटू शकतो फक्त, है ना. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. तर आजचा प्लॅन असा आहे की गणपतीपुळे करून मग आरेवारेपर्यंत जायचं. आणि अशा प्रकारे इथे ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी कसलं आहे ट्रॅफिक देवाच माहीत. पब्लिक सगळं गणपतीपुळेला चाललं आहे का आरेवारेला चाललं आहे काय माहिती नाही. पण पुढे पण माझ्यामध्ये गर्दी असणारच, असं पण सीझन आहे. आणि आज गरमी जास्त आहे कालपेक्षा कम्पॅरेटिव्हली. काल जेवढी गर्दी होती आज त्याच्याहून खूपच जास्त आहे ह्याच टायमाला. कारण काल ह्या टायमाला एवढं गरम होत नव्हतं. गणपतीपुळे देवस्थान सरळ, सगळ्या गाड्या सरळ चालल्या आहेत बाबा. दर्शनाला गर्दी नसली म्हणजे बस झालं. बा गर्दी बघा गाईस, बापरे. पार्किंग शॉर्ट तर आहे. पार्किंगचेच पैसे आहेत वाटतं. हॅलो, ॲक्च्युली जेवायचा टाईम झाला. आम्ही नाश्त्याचा आम्ही बघू, अर्ली लंचच करून घेऊ. गर्दी बघा, नुसती गर्दी आहे, नुसत्या गाड्या. मग अशी रेकॉर्ड नाही आलं, परत बोलायला लागेल. किती वाजता उठलं आहे? 11:30 वाजता उठून दोघं भाऊ चालले आहेत देवदर्शन करायला. विचार करून आले सकाळी सकाळी दर्शन करू मग पुढे जाऊ. आणि आता चालले आहेत 12:30 वाजता, ते पण जेवून झाल्यावर. आधी पहिले पेटपूजा फिर काम तुझ्या. इकडे जायचं सगळं, समोरच तर बीच आहे. हा काय थांब, इथे लय गर्दी असेल, आपण दुसरीकडे जाऊ. कसला चटका बसला सकाळी? चटका असं काय केलं तू भाई? बंद केला. पाणी थंड पाण्याचं झालं, गरम पहिला गरम पाणी मला थंड येईल. आणि इथे पण पार्किंग होती माहिती का हे, पण तिथे बाहेरलेल्या प्रवेश बंद व्हेकल्सला. सीन तेच आहे, कारण सगळे जे येतात ना लोकांनी इथेच गाड्या लावलेल्या. हे बघा इथे आपल्याला दिली असते काय माहिती भाई. तिकडे मंदिरात एवढी मोठी लाईन बघून आम्ही म्हटलं लांबूनच करूया, कुणकेश्वरला जाऊन डायरेक्ट दर्शन करू. म्हटलं बीच बघूया, तर बीचचं बघा काय हाल आहे. बीचला मंदिरापेक्षा जास्त गर्दी आहे. पाप धुवायला आलेली माणसं इथे पण काय जाणार, काय कुठलाच स्पॉट बघणार. इथे गरमीमध्ये यायचं म्हणजे हाच आहे सीन. हे सगळीकडे गर्दीच असते, है ना. बरं चला आता काय, इथून निघतो आम्ही, पुढेच जातो. थोडा टाईम अजून वाचेल. पुढचे सगळे बीच कवर करत करत जायचा प्लॅन आहे. काय बोलतोय? समुद्रातूनच जाऊन. हां असं जाऊया तिथून डायरेक्ट. आपल्या बाईक आपल्या बोटीत भरूया आणि मग तसंच पुढे जाऊया, है ना. चला रिटर्न जाऊया. हां ठीक आहे. तर आम्ही गणपतीवरून निघालो, तिकडे थांबलो. आम्ही आत गेलो तर खूप मोठी लाईन होती आणि आम्हाला लेट व्हायला, आम्ही ऑलरेडी लेट चाललेलो. तर आम्ही म्हटलं हे स्किप करूया, पुढे जाऊन कुणकेश्वरचं करायचं आहे दर्शन. तर मग तिकडे जाऊया करून. आणि आता कुठेच थांबायचं नाही. आता 10 मिनटं तरी आम्हाला थंड व्हायचं, कारण मी तिकडे उभ्या घामटलो अक्षरशः. म्हणजे आंघोळ झाली घामाची,
शॉवर कोणीतरी चालू केलं असं झालं. तर थोडा टाईम आता पळवायचं आहे आणि घाम सुकवायचा आहे. मला वायझर पण उघडं आहे, थोडासा विंड नॉईज असू शकतं, पण ठीक आहे आता जाऊ द्या. तर आत्ता गणपतीवर निघून आम्ही रत्नागिरीकडे चाललो आहे आणि आरेवारे बीच आणि साईड बाय साईड तुम्ही हा व्ह्यू बघत चला. अजून काय, हो हो हो, वा, जबरदस्त. बघा त्या बीचवर पण कोणच नाही, अक्षरशः कोण नाही आहे. बघा ना, एकदम सुंदर. तर आरेवारे इथून आहे 13 मिनटं, म्हणजे 7.5 किलोमीटर. पार्टीच्या बीचवर जायचं का? हां, चल पुढे बघू. हां, बात त्याचं पण बरोबर आहे, थोडं सुकवूया. थोडं ना सावलीची गरज आहे भाई, खूप जास्त. पण आज बरेचसे स्पॉट कवर तर करायचे आहेत. आणि कुणकेश्वरला सकाळी मी बघितलं, ऑलमोस्ट 3 तास दाखवत होतं, नाही 2 तास, 3 तास दाखवत होतं. हां, 124 किलोमीटर. घाटात तेच एक आहे की ना, लक्ष ठेवून चालवायला लागतं. आता टाकणार होतं मी, तेवढ्यात रिक्षा दिसते मला. वाव, जबरदस्त. आपण इथूनच टाकू काय? हा हा हा, इकडे ह्या बीचला काय माहिती का पण खूप कमी गर्दी. इथे जायचा प्रयत्न करूया. 1:30 वाजला आता. ब्रिज आला, ब्रिज आला, ब्रिज आला. थांबा गाईस, ब्रिज आला, ब्रिज आला. वा, ते कायाकिंग वगैरे करता येत असेल इथे. वायझर पण तुम्हाला वायझर पुसायचं आहे आठवणीने, कारण माझा वायझर खूप घाण झाला आहे आणि प्रॉब्लेम असा होतो की रात्रीचं ना मग ते सगळं रिफ्लेक्ट होतं आहे. आता कुठेतरी एक स्पॉट असला ना भाई मजा येते. इथे कसं जरा वारा चालला आहे. गणपतीपुळ्याला काहीच वारा चालत नव्हता, अजिबात नाही. तिकडे जाऊया, वारे बीच रोड. चला, इथे काहीच काहीतरी फुल कन्स्ट्रक्शनवाला पण सीन वाटतं मला. हे बघा ना, होमस्टे वगैरे, हॉटेल वगैरे बांधत आहेत. हो हो हो, इन्सेन. जरा वेळ थांबूया इथे आणि पुढचं ठरवूया. इथे नेटवर्क पण आहे, तर भेटतं तुम्हाला. जबरदस्त वारा सुटला आहे आणि बोलता बोलता ना ताण पण खूप लागले, कारण ऊन पण एकदम टोकाचं आहे, पण गरमी नाही होते कारण हवा चांगली चालली आहे. तर जरा पुढेपर्यंत जाऊ, 1-2 जरा व्हिडिओ काढू, ठरवू. जरा कोकम सरबत पिऊया. ते सावलीत मस्त स्पॉट आहे आणि समोरच व्ह्यू आहे. कोण नाही अक्षरशः बीचवर. कोकम सरबत पाजा काका. ही जीपे आहे का? जीपे आहे काका? 10 on 10 बेंच असा असतो भाई, असा. बघा काय व्ह्यू असा पाहिजे. आवडला, काहीतरी चांगलं काम केलं तुझ्या यायला. निघत होता पुढे सरळ सरळ सुसाट, हॉर्न माझं ते हॉर्न नाही ऐकायला येते भाई लागायचं. जरा बोललो भाई जरा थांब, जरा थांब. नवीन बीच बनलं का? हां काय, दुसरं वर्ष चालू आहे. आत्ताच नवीन बनवलं. म्हणजे हा वारी बीच आहे की हा दुसरा कुठला नवीन? लोकमने ब्रिज झाले. लोकमने ब्रिज, लोकमने बीच, लोकमने गाव ब्रिज, बीच नवीनच बीच. हां, आणि हे बी सगळं कचरा हटवलं. म्हणजे हे सगळं काढणार आहेत ते बोलतात. आणि सगळी लाईटी लागणार इकडे. अच्छा, असं पूर्ण सजवणार वगैरे आहे, पूर्ण लाईट म्हणजे ते बोलतात पूर्ण लाईटी बिटी लावून. आणि हे जे याच्या पुढे आहे ना, हे बंधारा येणार आहे. अच्छा, असं एक हे पण येणार आहे, म्हणजे हा एकदम फेमस टुरिस्ट स्पॉट बनणार आहे. मस्त काकांनी आपलं दुकान बनवून ठेवलं, बोटी वगैरे पण. हां बघा, आता थोडे तिकडे लोक आलेत. लोक आले.
बरं आहे पण एकदम शांत. आम्हाला डोकंबली गाव ब्रिजला आहे ना, मोठं ब्रिज आहे आम्हाला, हां लय मोठं ब्रिज आहे. हा. इकडे घेऊन तर ते पूर्ण तिथपर्यंत जातो, वाऱ्याला भेटतो, हा. वाऱ्याला भेटतं. म्हणजे- वाऱ्याला भेटून ते तिकडं आमचं डोकंबलं गाव लागतं लास्ट तिकडं पर्याय येतो. कुठलं पर्याय त्या साईडला. हा आणि ते पूर्ण तिथपर्यंत. ब्रिज तिथपर्यंत बांधलं आहे सगळं ब्रिज. हा पूर्ण ब्रिज आहे ना. हे आधीपासून होतं की तुम्ही आता घेऊन ठेवलं हे काय ते तुमचं तुम्ही जे हे बांधलंय? हे आता हे दुसरं वर्ष चालू झालं ना. हा पहिल्या वर्षामध्ये हे बांधलं स्वतंत्र. हा स्वतः बांधलं होतं तुम्ही. स्वतंत्र सगळं साफसफाई हा. करून आहे ना. हा सगळे लय जंगल होते, हा ते सगळं साफसफाई करून इकडं हे बनवलं. बापरे. तरी आता कसं, आता हे सगळं दुकानं होणार आहे ना, इथं बी दुकानं होणार लाईनीत आहे. होणार हा, बरोबर. पूर्ण आमचा जेवढा पट्टा लागतो ना हा अच्छा. तिथपर्यंत ह्या पट्टा लागणार, तो पट्टा लागणार. हम्म. मग त्याच्यानंतर जो आपल्या समोर जो समजा बाटल्या आहे, कचरा आहे, हा. कोण टाकलेला आहे, त्या कुंड्या बिंड्या बसवल्या जाणार. हम्म. त्या कुंड्यामध्ये कचरा टाकला जाणार. त्याच्यानंतर तो पेट्रोल पेट्रोल आहे. बरोबर. आणि काचेच्या बाटल्या वेटल्या आहेत ते एक साईडला हा. टाकली जाणार. म्हणजे कोणाला लागलं का बरोबर आहे. कचरा करू नका गाईस. कचऱ्याचा डब्यात टाकावा. आता निघूया पटापट कुणकेश्वर गाठूया लवकर. कशेडीला एक थांबूया आता फक्त व्ह्यू पॉईंटला. मी आरेवाड्याच्या व्ह्यू पॉईंटला माझा फोटो काढूया आणि मग निघूया. हॉटेलचं बुकिंग झालेलं आहे. असं बोलतात आहे सी फेसिंग रूम आहे, काय सीन आहे काय नाही बघूया. 1500 रुपयात 1 नाईट. बरं आहे ना, अजून काय पाहिजे. आता 2:30 वाजलेत. 2 तास 53 मिनटं दाखवत आहे. तर आम्ही पटापट कवर करायला तर ट्राय करूया. एवढं शांत वाटलं ना गाईस तिकडे, म्हणजे तिकडे बसून की मन खूपच शांत झालं. एवढा जबरदस्त हा असा व्ह्यू होता. आणि ते जसं बोलत होते काका की हा नवीनच बीच 2च वर्ष झाले त्याला. आता त्याच्यावरती अजून काम करून सगळे येऊन साफसफाई करून सजवणार वगैरे आहेत. तर एकदा परत आल्यावरती या बीचला येणारच. तेव्हा बहुतेक असं एवढी शांतता नसणार तिकडे. तिकडे बसलो, कोकम सरबत पियालो. तिथे मी फोटो टाकतो. आहा मस्त वाटतंय गाईस. आज जरा उभं राहून दाखवतो तुम्हाला. वो वो जबरदस्त. फटफट एक फोटो घेऊ. बाजू लवकर आला तुझा पण फोटो. हां बघितले. हे बघा काय गर्दी भाई. आणि या साईडला बघा एकदम शांतता. झिपलाईन पण चालू आहे बघा तिकडे, दिसत असेल तुम्हाला तर. थोडंसं इथे ट्रॅफिक आहे, जास्त काय नाही. पण गर्दी तर आहे इथे पण, म्हणजे प्रश्नच नाही. रत्नागिरी सिटी, पावस, रत्नदुर्ग फोर्ट. आपल्याला जायचं आहे हे राईटला. कॉल कोणाचा येतो आहे, कट करा. कोकणात आपली बाईक घेऊन यायचं ना, एक वेगळीच फिलिंग आहे खरंच. आणि असं मी 1-2 दिवस आधी व्हिडिओ बघितलेले की फक्त 100-200 रुपयाचं पेट्रोल भेटतं. लिमिट आहे 200ची 500ची, का कुठे कुठे भेटतच नाही, मारामारी आहे. तर काल तर आम्ही पेट्रोल भरलं रात्री. मी तर फुलच टाकी गेली. तर मला तर काय असं ॲसच वाटलं नाही. मे बी NH66ला म्हणजे मुंबई गोवा हायवेलाच तो प्रॉब्लेम असेल. पण इथे तर मला काय वाटलं नाही. इथे तर मला फुल करायला भेटलं पूर्ण प्रॉपर. आता दुपारचा टाईम आहे ना, सगळं बंद आहे. आम्ही ॲक्च्युली खूप लेट, सकाळी जर लवकर आम्ही उठून गेलो असतो आता गणपतीपुळेचं झालं असतं दर्शन. पण आम्ही काल थकलो होतो एवढा, तर आम्हाला नाही मिळाला टाईम्स. आम्ही उठलोच 10 वाजता. आयफोन एवढा तापला आहे, पण ऊनच तेवढं आहे आज. काल कमी होतं, आज ॲक्च्युली दुप्पट तिप्पट ऊन आहे कालपेक्षा खरं बघायला गेलं तर. चिल्ड लाईफ बिअर स्टॉप, चिल लाईफ. वा, बिअर शॉपीचं नाव असलं पाहिजे तर असं चिल लाईफ. मस्त.
फुल हवेशीर शांत. सुपर यार. गुड गुड. हां जरा हवा लागते बरं वाटते, बरं वाटते. एकदा ना गाईज अशी ट्रिप हवी की म्हणजे 10 दिवस कोकणात फक्त सगळं एक्सप्लोअर करावं. जे गोष्टी आहेत ना सगळ्या एक्सप्लोअर करावं. कुठे पण जा मिळणारच तुम्हाला. अच्छा रत्नागिरी, अच्छा सिटीमध्ये आपण. हां सॉर्टेड आहे तसं रत्नागिरी बस स्थानक. बऱ्याच किती वर्षानंतर मी आलो असेल रत्नागिरीला सिटीमध्ये. एकदम सिटीमधनं चाललो आहे आपण. पावस 15 किलोमीटर आहे इथून. केवढा कचरा आहे इथे पण ठीक आहे. हां लाईट हाऊस. हे नवीन मंदिर बनलेलं आहे, झरी विनायक मंदिर. मस्त आहे हा. एकदम बीचचा व्ह्यू पण आहे. एकदमच टिप आहे. तरी बऱ्यापैकी रस्ता आहे रुंद. रस्त्यावर व्ह्यू आहे मस्त. गार्डनच आहे यार जबरदस्त. हे असं फिरून अच्छा तिथून येण्याचा रस्ता आहे. वा टेक्नॉलॉजी. हा बघा. काय करायचं तुम्हाला अशी चालवायची? काय होणार आहे तुमचं एक गाडी ओव्हरटेक करून? एवढा बाहेरून टाकतोय, काय उपयोग आहे ना? हो नाईस. तर घाट सेक्शन आलेत. जरा असंच आहे की पुढे गावात आणि खाली गाव असेल. असे कान उघडले माझे. तर इथे एकदम हेअरपिनच आहे. पावस 3 किलोमीटर. सुसाट आलो. ओ वा नाईस. एकदमच हेअरपिन आहेत. त्याचा प्रत्येक पार्टीच आहे. आणि काल बऱ्याचदा तो घुसणार होता म्हणून जरा त्याला पार्टीच ठेवलं आहे. हो जेवण बनवलं आहे. ती आयडिया भारी आहे. जरा सामान घेऊन या आणि बनवा असं स्पॉट बुक करून. हो मस्त स्पॉट. भाई लाल डब्याशी मस्ती नाही. लाल डब्बा आला की भाई रस्ता खाली व्हायलाच पाहिजे. समोर काहीतरी व्ह्यू पॉईंट आहे. ओ वाव मस्त व्ह्यू मस्त व्ह्यू. होय आता मगाशी एकाला बघितलं त्याच्यानंतर जो पण बाहेर सगळ्यांना आत चला कल्टी बाजू. वाव टू गुड. तेव्हा तिथे मंदिर असं पाण्याच्या मधोमधच आहे हो ना. आणि या साईडला कुठल्या नदी? मुचकंडी. बघूया काय आहे. हां ओ हो. वाव हो. जरा थांबा एक चक्कर मारून येऊ मग आपल्याला फोन काढू. कोणतरी BRP होतं इकडे.
मस्त स्पॉट आहे. ओके, तर आता आम्ही अजून 1 तास लांब आहे कुणकेश्वरच्या आणि आता इथून परत कोस्टल रूट वगैरे सुरू होणार आहे. तर मग म्हणून म्हटलं कॅमेरा परत चालू करू आणि माईक पण चालू करू. एवढा टाईम तर मी 1 तास तरी बॅटरी वाचवली आहे माईकची. आता इथून व्ह्यू मस्त चालू होतं आहे, तर त्यामुळे मी काय कॅमेरा इथे मॅजिक आमला होता, पण मग मी परत आता चिन माउंटला लावला आहे हेल्मेटला. पुढे एक ब्रिज पण आहे जबरदस्त मस्त व्हायला. आणि आत्ता वाजलेत 4:30. आम्हाला 1 तास 10 मिनटं दाखवत आहे, पण आम्ही तसा पटापट कमी कवर करतोच आहे, तर लवकर व्हायचा पण चान्सेस आहे. आम्ही प्लॅन असा केला आहे की हॉटेलला जाऊन सामान ठेवून कपडे चेंज करून मग कुणकेश्वरला जायचं. दर्शन घेऊन मग आजूबाजूला विंडमिल वगैरे जे स्पॉट आहेत ते सगळे असंच तिथे मग टाईमपास करत बसणार. 9, 8:30, 9 वाजेपर्यंत जे काय पण आहे. ब्रिज बनतं आहे वाटतं उद्या कुठलं तरी. टू गुड भाई, टू गुड. एक इथे फक्त फोनमधून पटापट एक कसे व्हिडिओ काढून घ्यायला हवे. तो खालचा रूट घेतला असता तर बाजूला कडेकडेने पुढपर्यंत येता आलं असतं. लक्षात ठेवेल मी, स्पॉट लक्षात राहिला माझ्या. बट यार काय सुंदर जबरदस्त वाटतं. हॉटेलला पोहोचून यार ॲक्च्युली फोन चार्ज करावाच लागेल यार. 10-15 मिनटं माझं असं चाललं हॉटेललाच नाश्ता करून घ्यावा आणि मग जरा फोन चार्ज करावा नाश्ता करता करता. घातलीस काय नाही. घातलीस ठीक आहे. लागलं का? अरे ब्रेक लावली तिथे जायचं होतं. चल जाऊ आधी. एक आटी अडकले. थांब 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 थांब. हां चल. बेकार दिसलं. घसते का? बेकार वाचलो भाई. थोडं पुढे गेलो ना आपण गाडी काढू शकतो. अरे मग नंतर पाठी आला. हे भाई इथपर्यंत जरी आलो ना, ना राहू दे नको टाकू. हां ओके. आता आम्ही आमच्या हॉटेलपासून 20 मिनटात लांब आहे. 11 किलोमीटर. आणि हा भाई कसा नशेमध्ये चालवतो आहे, काय करतो आहे देवाच माहीत. तर मग त्याला पुढे जाऊ दिले मी, त्याच्या पाठी चाललो आहे. 3-4 वेळा तो पडता पडता वाचला आहे. मंदिर मस्त आहे. गणपती मंदिर. गणपती बाप्पा बोलूया. भावा मला जाऊ तरी दे काय. आणि नाश्ता करून चेंज करून लगेच कुणकेश्वरकडे निघूया. सगळे बाई चष्म्यामध्ये घाल. अरे चला रे पटापट. नेटवर्क परत गेलं आता. माझी बॅटरी अक्षरशः 2% आहे. कारण काल आम्ही जिथे स्टे केलेलं रात्री
तिकडे फक्त एकच सॉकेट होता बाई आणि मला एवढ्या सगळ्या गोष्टी चार्ज करत होता की करूच नाही शकलो. ब्रिज बघा, ब्रिज गाईस, ब्रिज. मंदिरच आहे खाली कुठलं तरी. वाव मस्त. एवढे असे ब्रिज एवढे आलेत ना की भाई बघायला नको. हा देवगडला जाईल ना, देवगडला जाईल ना. थँक्यू. ओ हो हो अय्यो. ठीक आहे, इथे परत येऊ शकतो, काही इश्यू नाही आहे. जवळच आहे हॉटेलचं, जास्त काय लांब नाही. छोटाच होता पोर्शन तो, तेवढाच. मस्त होता, बघण्यालायक. तर लेफ्ट आहे, सिमिलरिटी आहे नको, आपण सर्वात कमी शॉर्टेस्टवाला आहे ना तसंच करू. गपचूप लेफ्ट मारूया आणि पहिले पटकन पोचूया, चेंज करूया, फ्रेश होऊया, खाऊया आणि मग जाऊया कुणकेश्वरला. हे भावा रस्त्याच्या मध्ये का थांबतोय भावा. आतातल्या रस्ता माझा जरा इंडिकेटरचा सीनच आहे काहीतरी. हो बाई, हे बघा समोरच विंडमिल आहेत, समोरच. थोडं जास्त ॲडव्हेंचर नाही झालं काहीच. मला काय माहिती हा रस्ता असा असेल. हा हो, हॉटेल मस्त आहे. तुमचं असं विलासारखं आहे की प्रॉपर हॉटेलच केलं आहे? लॉजिंग आहे काय? मस्त सनसेट होतं आहे भाई. काय मॅपर टाकू मग? देवगड टाकू? चल ठीक आहे. तर प्लॅन असा आहे की आम्ही चेक इन केलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही नाश्ता करायला. आणि हे विंडमिल गार्डन आहे ते थोडं एक्सप्लोअर करणार. असं पण सनसेट होत आलं आहे आणि काय बोलतात आपलं हे कोणके मंदिरात वगैरे आम्ही उद्याच जाणार, कारण आता लेट झालं आहे. तर आम्ही फक्त नाश्ता करून परत येऊ, आराम करू जरा. 2 दिवस राईडचं थोडं हे करू, त्यामुळे आता टँक बॅग ग्लव्स बीस काय नाही घेतले, असं चालू आहे. पहिले तर नाश्ता करायचा आहे भाई, खूप भूक लागली आहे. आणि त्यानंतर मग बघू. सनसेट होत आला. सनसेट खरं मला इथून बघायचा होता खिडकीतनं, थोडा मस्त दिसतो, पण ठीक आहे. इथे जर चालत आलो असतो भाई. काय तू बोल, तुला काय पाहिजे? सर काय खावणार? दाबेली, बर्गर, बटाटा कटलेट. समजलं? काय खायचं तू? पटकन. हा एवढाच आहे. अरे पुढे आहे रस्ता आतमध्ये. आणि गर्दी बघ, काय गर्दी बघा, सगळीकडे गर्दी आहे. ते करूया, सगळीकडे गर्दी. ते चालत जावं लागेल ना नंतर. गप्पा बस, चालत जावं लागेल. भेंडी काढून चालत यायचं. झिपलाईन नाही, तिकडे ते स्कूटीवाले असतात, ते सोडतात इथे. हा त्या तिकडे तर तसंच आहे आरे वारेला. इकडचं माहिती नाही. अरे खाऊया पहिले, कुठे चालला? अरे ते चाय नाही.
चाय आहे का? चाय तर तिकडे होती. नाश्त्याला अजून काय भजी पार्सल करू, एक एक वडापाव खाऊन जाऊ. 2 वडापाव 2 चाय आणि भजी हे द्या. एक भजी प्लेट द्या. भजी प्लेट पार्सल, 2 चहा. 2 वडापाव 2 चाय 1 भजी प्लेट पार्सल. हे वडापाव खाते. काय आलं? गरम लागलं, बोललो मी गरम आहे तरी पण. भारी व्ह्यू आहे बाई, मस्त व्ह्यू आहे. इथे व्ह्यू सकट कांदा भाजी चालली आहे. एरियाला आमचं सूर्य हां आता पण ढगा खूप आहेत रे, ते सनसेटवाला वाईब नाही येत. सनसेट आता झाला आहे, आम्ही पण निघायला रेडी आहे. मंदिरात उद्या जायचं. मस्त इथे सनसेट आहे, वरतीच चंद्र पण आले बाहेर आणि इथे लोक चिल करतात भाई. खाली तर खूपच गर्दी आहे बघायलाच नको. एवढी गर्दी आहे की असं वाटत नाही वीकडे आहे. आम्हाला वाटलेलं भाई वीकेंड थोडी तरी कमी गर्दी असेल. तिकडे त्या साईडला शिड्या आहे, इथून कुठून तरी असेल रस्ता. मंदिर पुढे आहे की मंदिर पुढे आहे खाली, तिकडे आहे ना? तिकडे नाही या साईडला. ते मंदिर केवळ तिकडे आहे. काय माहिती. हां असं तिकडे असेल. चाललो आहे. हां बरोबर बरोबर. पॉईंट त्या साईडलाच असेल. ठीक आहे बघू. इथे झिपलाईन चालू आहे. तिकडे आरेवारेला तर 600 रुपये सिंगल, कपलचे 1600 रुपये काहीतरी आहे असं. स्कुबा करायचं. स्कुबा करायचा तर भाई जास्त पैसे पाहिजे स्कुबा करायला. नाही रे, ते पॅकेज टाईपमध्ये काहीतरी. पॅकेजमध्ये काय नाही भाई. ते आम्ही लास्ट टाइम मी गेलो वॉटर स्पोर्ट भाई, ते पॅराग्लायडिंगमध्ये काय घेतलंच नाही. कोणतं गेलं कुठे? ते तिकडे सिंधुदुर्गला. अरे येऊन गेला अरे की नाही भाई. बाई पण ह्या हॉटेलचे ना लोकेशन ना हे ते करून जबरदस्त आहे भाई. हॉटेल एवढा मस्त आहे ना. सकाळी रूम टूर दाखवतो, सकाळी रूम दाखवतो, व्ह्यू दाखवतो, सगळं दाखवतो. हे बघा झिपलाईन चाललंय. पार्टी घेतलं ओरडणार ना भाई. भाई काय तू पण काय पण बोलतो भाई. चला हा सनसेट बघून पलटी मारूया आता. संपला चला बाय. कुठे लिहिलं? तिथे लिहिलं. थांबा काय बोलतो? थांब एक मिनिट. व्हिडिओ शूट एवढं चांगलं गार्डन बनवलंय, बोलतोय व्हिडिओ शूट अलाउड नाही. अच्छा अरे सकाळी येते भाई. ध्यान सकाळी ते रात्री 8 वाजेपर्यंत ओपन असेल. अरे आपला छोटा कॅमेरा आहे भाई, मोठा वेट कॅमेरा. ना. उद्यानाची स्वच्छता राखावी, उद्यानातली पाहणे. तो बघतो तिकडे ट्रायपॉड घेऊन उभा आहे फोनवर. तेच बोललो तू इकडचं वय ते बघितलं. ते भाई इकडे आम्ही पण तेच करतो. हा आम्ही काय वाईट करतो. इथे पण चालायला वगैरे मस्त जागा आहे. तर इथे येऊन थांबलो असतो. काय यार प्रतीक तू पण ना, त्याला समजत नाही भाई कुठे थांबायचं कुठे नाही, काय करतच नाही. बाबा पडायचा. चल ना आता इथे काय थांबतोय आपण, एक राऊंड मारून येऊ. म्हटलं इथे जरा एक राऊंड मारून जाऊ. काय घरी म्हणजे हॉटेल समज नाही यार. काय यार भाई क्या गुंडा बनेगा तू. ये अपना मरीन्स नाही तो क्या हुआ. पे नहीं जा रहा. फील्स त्याच्याहून जास्त बेटर आहे मरीन्सपेक्षा. इतर आहे मरीन्समध्ये काय नाही भाई. मरीन्स काय मरीन्स कॉलेजच्या टायमाला लेक्चर प्रॅक्टिकल झालं. चलो मरीन्स. भाई दुसरीकडे काय जायलाच नव्हतं कुठे. त्या हार्टमध्ये फोटो. हां त्या हार्टमध्ये फोटो नाही हार्टचा फोटो असलेला गरज नाही भाई. हार्ट असलेला दिसला पाहिजे, जाणवलं पाहिजे, दाखवायचं नाही, जाणून द्यायचं. बरोबर ना भाई. तिथे पण भारी आहे पण एवढं काय नाही. हे सगळं तिकडे बसून पण दिसेल आपल्याला. काय सनसेट तर बघायला. सेन्सर सोड हे. आता गर्दी खूप आहे रे. शांत असतं ना, जर शांत असतं तर मग निघायचं मन नसतं आलं. पण आता शांत नाही आहे, प्रॉब्लेम ते. हां सगळे नुसतं चिलचिल एकदम सगळी गर्दी. ते निघूच.